कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कामं होत नसतील आणि संघटनांना विश्वासात घेऊन प्रलंबित प्रश्न माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षण अधिकारी आणि कर्मचारी सोडवत नसतील तर आम्हाला शिक्षण अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नकोत, त्यांची मनमानी आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, अशा प्रकारची आक्रमक भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, शिक्षण उपसंचालक महेश चोथे आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी कविता शिंपी यांच्यासोबत माध्यमिक शिक्षक पतपेढी येथे झालेल्या सभेच्या वेळी घेतली आहे। यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेसह शिक्षक भरती, अध्यापक संघ, कास्ट्राईब संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, मराठा महासंघ आणि इतर सर्व संघटनांनी आक्रमक भूमिका घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या विचित्र कार्यपद्धतीवर चांगलीच आकड केली आहे। तर काही प्रलंबित प्रश्न न सुटण्यास माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप करत हे प्रश्न येत्या 8 ते 10 दिवसात सुटले नाहीत तर 30 जून पासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हे प्रश्न मांडून संबंधितांवर कारवाई करण्यासंदर्भातील प्रश्न आपण अधिवेशनात मांडू असा थेट इशारा कोकण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिलाय। तब्बल 6 तास झालेल्या वादळी बैठकीत अनेक प्रश्न सोडवण्यात शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना यश आलंय। आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांचे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे, मुख्याध्यापकांचे, संस्थेचे अनेक प्रश्न प्रलंबित होते। त्याकरता मी स्वतः आदरणीय महेशजी चोथे साहेब, उपसंचालक कोल्हापूर आणि कविता शिंपी मॅडम यांना विनंती केली की आपल्याला सर्व संघटनांबरोबर आणि ज्यांची कामं प्रलंबित आहेत ती कामं सुटावीत याकरता ही सभा लावली। या सभेमध्ये जवळजवळ 150-200 लोक या ठिकाणी उपस्थित होते, विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। सर्वांची बाजू आम्ही ऐकून घेतलेली आहे। जी कामं सुटण्यासारखी आहेत ती तात्काळ 8 दिवसात 15 दिवसात सुटली पाहिजेत। येणाऱ्या अभ्यंगताशी व्यवस्थित बोलावं, त्यांना सन्मान द्यावा, त्यांचं समाधान व्हावं, त्यांचं काम तातडीने करावं अशा प्रकारच्या सूचना आपण दिल्या आहेत। यामध्ये मुख्याध्यापक मान्यता असेल, शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता असतील, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यता असतील किंवा थकीत काही बिलं असतील, या संदर्भामध्ये त्यांना आम्ही कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्यात की तातडीने प्रश्न सोडवा। काही संस्थांमध्ये कुठे थोडे वाद आहेत ते कसे मिटतील, कोर्ट मॅटर आहेत ते कोर्ट मॅटर कसे सुटतील आणि जो कोणी गंजलेला आहे, पिंजलेला आहे, अन्यायग्रस्त आहे त्याला आम्ही कशा पद्धतीमध्ये न्याय मिळवून देऊ याकरता मी स्वतः आणि या ठिकाणचे संघटनेचे सर्व पदाधिकारी हे स्वतः अग्रेसर राहून हे वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करतील, जेणेकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या शाळांमधले सगळ्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटतील याकरता आमचा प्रयत्न आहे। या संदर्भात आत्ताच ही माहिती माझ्याकडे आपल्याच माध्यमातून आलेली आहे। संघटनेच्या लोकांनी चर्चा करताना सांगितले, याची वस्तुस्थिती मला अजून माहीत नाही, पण मी आदरणीय चोथे साहेब असतील, कविता शिंपी मॅडम असतील यांना मी सांगितले की वस्तुस्थिती तपासा की नक्की काय प्रकार आहे आणि तपासून ते मला सांगतील की याच्यामध्ये काय अडचण आहे, काय अडचण नाही आहे आणि त्यानुसार आपण निर्णय घेऊ। मी स्वतः शिक्षक आमदार झाल्यापासून 2.5 वर्षामध्ये ज्यावेळी या कार्यालयात आलो, माझ्याकडे प्रूफ आहेत की जी मी कामं दिली त्यातली 80% कामं ही झालेली आहेत। राहिलेली 20% जी कामं आहेत ती 20% कामे संस्थांमध्ये वाद आहे, काहीतरी टेक्निकली अडचण आहेत, कोर्टाचा मॅटर आहे, अशी तांत्रिक अडचणीमध्ये अडकलेली कामं राहिलेत। बाकी सगळी कामं होतात आणि ज्यांची कामं होत नाही त्यांनी आमच्याशी संपर्क साधला पाहिजे, त्यांचीही कामं आम्ही करून देऊ। अधिवेशनामध्ये जे सरकारच्या स्तरावरचे काही प्रश्न असतील ते निश्चितपणे त्यामध्ये चर्चा केले जातील आणि डेप्युटी डायरेक्टर स्तरावरचे जे प्रश्न असतील ते या ठिकाणी स्वतः महेशजी चोथे साहेब हे स्वतः त्यांनी काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पुढच्या आठवड्यामध्ये वेळ दिला आहे। कविता शिंपी मॅडम यांनासुद्धा आम्ही सूचना दिलीत की ज्यांच्या तक्रारी आहेत तुम्ही त्यांना बोलवा आणि तुम्ही ते प्रश्न सोडवा आणि जर नाही सुटले, जाणून बुजून टाळलं तर आम्ही बघू ना त्याच्यावर काय करायचं आहे, निश्चितपणे विचार विनिमय करू।